नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी क्षेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। आजचा सेशन मी हा वेळेवर प्लॅन केला। वेळेवर प्लॅन यासाठी केला कारण मला काही जेव्हापासून एक्झाम आपली जी पोस्टपोन झालेली आहे म्हणजे 28 सप्टेंबरची जी आता गेली तर 9 नोव्हेंबरला गेली, जवळपास आपल्याला 40-45 दिवस एक्स्ट्रा मिळत आहे। तर लगेच एक्झाम जेव्हा हे नोटिफिकेशन आलं आणि लगेच काय तर काही विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज आलेत आणि काही स्पेसिफिक जे डाउट्स आहेत, क्वेश्चन्स आहेत ते ऑलमोस्ट मला सर्वांचे सिमिलर पाहायला मिळत आहेत आणि तेच आज आपण डिस्कस करणार आहोत, है ना। का? कारण सर्वांना म्हणजे ज्यांचा अभ्यास झालेला आहे पण अभ्यास केल्यानंतरही आपल्याला असं वाटतं की यार थोडेसे अजून काही 2-4 दिवस जास्त मिळाले असते किंवा 15 दिवस 20 दिवस जास्त मिळालं असतं तर माझा हा जो स्पेसिफिक घटक आहे ना तो पण मी चांगला केला असता, राईट। असं प्रत्येकाचा असेल आणि प्रत्येकाचा असा एक काही ना काही घटक तरी नक्की असेल आणि त्या पिरियडमध्ये काहींना एक आता थोडेसे एक रिलीफ मिळत असेल की यस आता काय तर हे दिवस मिळालेत, आता तो जो भाग आहे ना तो नक्की करणार मी, राईट। आणि म्हणून काय तर काही विद्यार्थी मी बघतोय की आणि ते नक्कीच जे विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स पाहतोय की विद्यार्थ्यांना खूप याला पॉझिटिव्हली घेत आहेत आणि त्याचा एक प्रॉपर चांगला यूज करतील याची खात्री आहे मला। कारण जो विद्यार्थ्यांचा ज्या पण रिस्पॉन्स आहे, मग ते कॉल असेल, मेसेज असेल किंवा युट्यूबच्या मार्फत ज्यावेळेस भेटतो आपण त्यातून असेल, तर नक्कीच सर्व विद्यार्थी जे पण रेग्युलर आता जुळलेले आहेत माझ्याशी टेक्स्टबुकशी ते नक्की काहीतरी या 40-45 दिवसाचा नक्की चांगला वापर करतील याची तर खात्री आहे। आता प्रश्न जनरली कोणकोणते पाहायला मिळतात, एक आहे काय की या पिरियड मध्ये सर्वात आधी की रिव्हिजन कसं करायला पाहिजे, ठीक आहे ना, की एक्स्ट्रा पिरियड मिळालेत। दुसरा आहे की या दिवसाचं नेमकं कसं प्रॉपर युटिलायझेशन व्हायला पाहिजे, कसं प्रॉपर यूज करायचं आहे आपल्याला, आले लक्षात। तो सिमिलर असेच डाउट्स आहेत सर्वांचे, राईट। नेमकं मी आता काय करू या पिरियड मध्ये, कसं प्रॅक्टिस जास्त करू, कोणत्या भागावर जास्त भर देऊ, है ना, हे असेच डाउट्स आहेत। तर आज नेमकं आपण हेच डिस्कस करणार आहोत। कदाचित तुमच्यापैकी मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे पण असेच काहीतरी डाउट्स असतील आणि तुम्ही पण जर कन्फ्युज असाल तर मग पुढचे जे 15-20 मिनिट आहेत ते नक्की बघा, यातून काही तुम्हाला इनपुट्स मिळतील आणि तुमचा जो अभ्यास आहे तो थोडासा स्ट्रीमलाईन नक्कीच करता येईल, राईट। चला तर पुढे वळूया आपण। हा इथं मी माझा नंबर दिलेला आहे, तुम्हाला यावर काही जरी क्वेरीज आहे डायरेक्ट त्यावर कॉन्टॅक्ट करता येईल किंवा इथं मग टेलिग्राम आहे, टेलिग्रामला सुद्धा मी रेग्युलर माझा कंटेंट आहे, प्रत्येक व्हिडिओचे सेशनचे जे लिंक आहेत ते मी तिथे शेअर करत असतो। सायन्सचा कंटेंट जाऊन नक्की चेक करा, जर तुम्ही कोणी नवीन असणार, नवीन पहिल्यांदा माझा जर व्हिडिओ पाहत असणार तर नक्की जाऊन सायन्सचा कंटेंट चेक करायलाच पाहिजे। इतर जर तुम्हाला कंटेंट हवा असेल तर माझा नंबर आहे, नवीन विद्यार्थी जर तुम्ही असणार, पहिला अटेम्प्ट देत असणार आणि तुम्हाला कोणतीही क्वेरीज आहेत सिलेबस रिलेटेड किंवा मग स्ट्रॅटेजी रिलेटेड तरी पण डायरेक्ट कॉल किंवा मेसेज करता येईल। सोबत टेलिग्राम दिलंय, व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्हाला जॉईन करा सायन्सचा त्याच नंबरला मला मेसेज करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही मला कनेक्ट करू शकता, तिथं खेमराज चामोर्शीकर म्हणून सर्च करा, तिथं पण तुम्हाला कनेक्ट करता येईल, ठीक आहे। चला तर आजचा जो मुद्दा आहे ना तो आपण डिस्कस करू। कोणकोणता मुद्दा आहे, काय म्हटलं मी की पहिला मुद्दा म्हणजेच काय की रिव्हिजन कसं करायला पाहिजे, ठीक आहे। पण रिव्हिजनच्या आधी नेमकं या 40-45 दिवसांचा वापर कसा करायला पाहिजे मला वाटतं की हा आधी आपण डिस्कस करू। बघा, मी कधीही पूर्ण आपल्या स्टडीच्या कोणत्याही टप्प्यावर जर तुम्ही मला विचारलं तर मी म्हणणार काय तर PYQ हाच आपला एकमेव शस्त्र आहे। हे PYQचाच प्रॉपर युटिलायझेशन व्हायला पाहिजे। आता तुम्ही हे म्हणत असणार की सर मी तर PYQ केलेले आहेत, मी तर 2-2 वेळा किंवा 3-3 वेळा केलेत। मी तुम्हाला सांगतोय की मागच्या 8-10 वर्षापासून मी PYQ अजूनही सॉल्व्ह करतोय, तेच ते PYQ सॉल्व्ह करतोय। माझ्या लक्षात येते की परत 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 की नेमकं कुठं आपण कमी पडतोय किंवा अनालिसिस करताना आपण या आधी चुकीचं काय अनालिसिस केलं होतं किंवा नवीन काहीतरी इनपुट्स मिळतात, नेमका काय ट्रेंड होतो, चेंज होतोय ना तो आपल्याला पाहायला मिळतोय। तर मग मी परत तुम्हाला म्हणणार की या 40-45 दिवसामध्ये किंवा या आधी जर तुम्ही माझे सेशन जर पाहिले तिथं पण मी तुम्हाला सांगितलंय की PYQ अनालिसिस असा एकही दिवस असू देऊ नका की ज्या दिवशी तुम्ही PYQ सॉल्व्ह केलेले नाहीत। बरं, यातल्या यात मला बरेच मेसेज येतात, कॉल येतात की सर मी टेस्ट सिरीज देतोय मला त्यात एवढेच मार्क येत आहेत। मी त्याला सरळ म्हणतोय की तू PYQ सॉल्व्ह कर, त्यातले किती पर्सेंट तुला येत आहे तो पर्सेंट वाढवण्याचा प्रयत्न कर। जे MCQ तयार केले जातात ते थोडेसे कठीण लेवलचे असतात, मग ते काही यायला नाही पाहिजे का? नक्कीच यायला पाहिजेत, पण त्यावरून आपण आपल्याला जज करायचं नाहीये, ते प्रॅक्टिससाठी आहेत पण त्यातून आपल्याला जज नाही करायचं। आपल्याला जज कुठून करायचंय, आपला अभ्यास किती झालाय हे कुठून जज करायचं आहे तर आपल्याला PYQ वरून। आणि मी तुम्हाला खात्री देतोय, जर मी तुम्हाला जो आता फंडा सांगतोय या आधी पण मी डिस्कस केले, तो जर तुम्ही फंडा ट्राय करून बघा आणि तो फंडा जर तुम्ही ट्राय केला आणि तुमच्या क्लिअर लक्षात येईल की अरे आपला काय तर हा भाग बाकी आहे,
आणि ज्या वेळेस मी 2 अटेम्प्ट दिल्यानंतर तिसऱ्या अटेम्प्ट ज्यावेळेस माझी परीक्षा क्लिअर झाली तर तोच एकमेव फंडा मी यूज केला होता, बाकी काहीच नाही. तो फंडा काय की पीवायक्यूचा एक प्रश्न घ्यायचा, आणि हे सायन्सच्या बाबतीत मी चांगलं केलेलं आहे बरं का, तुम्हाला सर्व नोट्स पण दिलेत. त्या प्रश्नावरचे तो जो टॉपिक कोणता आहे तो भाग काढा. त्या टॉपिकवर या आधी कसे प्रश्न विचारलेले आहेत, आता कसं विचारले किंवा मागच्या वर्षी कसं विचारले किंवा त्या मागच्या वर्षी कसं विचारले ते चेक करा. तुमच्या क्लिअर लक्षात येईल की ट्रेंड काय आहे. आपल्याला अनालिसिसच करायचंय ना, कारण मला माहिती आहे की पीवायक्यू तुम्ही भरपूर वेळा सॉल्व्ह केले, तुम्हाला त्याचे उत्तर पाठ आहेत. जर मी युट्यूबला जर पीवायक्यू एखादी प्रश्न टाकतोय तर ते जे प्रश्न आहेत ते विद्यार्थी लगेच आन्सर करतात. इव्हन न्यूमरिकल असेल तरी पण लगेच आन्सर सांगतात. का? कारण त्यांना उत्तर पाठ आहे. आणि मी त्यांना हेच म्हणतोय की अरे कागद पेन घेऊन बसा, हे प्रश्न असे विचारले जाणार नाहीये. त्या ठिकाणी आकडे बदलले, थोडा काही कॉन्सेप्ट बदलला तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता यायला पाहिजे. आणि प्रॅक्टिस केल्याने हा चांगला कॉन्सेप्ट पक्का होतो. बरोबर. मग पीवायक्यू फक्त तुम्ही जर सॉल्व्ह केले असणार तर उत्तर पाठ करून झाले असणार तर ते विचारले जाणार नाही आणि त्याचा काही फायदा काही आपल्याला काही विशेष काही होणार तर नाहीच आहे. मग करायचं काय आहे की तो टॉपिक बघा, त्या टॉपिकवर या आधी कसे प्रश्न विचारलेत, मागच्या वर्षी कसे प्रश्न विचारलेत, 4 वर्ष आधी 10 वर्ष आधी कसे प्रश्न विचारलेत ते थोडासा समजून घ्या. आयोगाचा ट्रेंड कुठं जातोय तो समजून घ्या. आणि एकदा हे चेक करा, स्वतःला प्रश्न विचारा की त्या टॉपिकवर काहीही प्रश्न आला तर मला सॉल्व्ह करता येईल का. मी म्हटलंय की काहीही प्रश्न आला, कसाही प्रश्न आला तर सॉल्व्ह करता येईल का. तुम्हाला जर प्रश्न जर नाही म्हणून मिळत असेल तर तुमचं पीवायक्यूचं अनालिसिस झालेलं नाही आहे. आणि आताही सांगतोय मी की ही योग्य वेळ आहे, तुमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. मग या पिरियडमध्ये हा करा ना. कितीतरी मी तुम्हाला टॉपिक सांगू शकतो. बघा, इलेक्ट्रिसिटीवर न्यूमरिकल आहेत, तुम्हाला काही न्यूमरिकल दिलेत आणि काय देतोय मी, फक्त मी तुम्हाला 2 फॉर्म्युल्यावर जर काही न्यूमरिकल दिलं, V = IR आणि R = ρL/A, यावर काही न्यूमरिकल दिले तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल का, विचार करून बघा. मी काही न्यूमरिकल घेतलेले आहेत. आताच एक जो सेशन झालाय आपला थोड्या वेळा आधी तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या लाईव्ह सेक्शन मध्ये जा, जिथं संपूर्ण सामान्य विज्ञानचं मॅरेथॉन आहे. तिथं तुम्हाला पाहता येईल की तिथं पण मी हे न्यूमरिकल टाकलेत. विचार करा, स्वतःला सॉल्व्ह करता येत का. आणि जर नाही म्हणून जर उत्तर येत असेल तर तुमचा अभ्यास झालेला नाहीये, तुमचं पीवायक्यू अनालिसिस आणि पीवायक्यूची तयारी झालेली नाही आहे, हे असं कन्सिडर करा. आणि तुमच्या लक्षात येईल की अरे हे 40-45 दिवस हे आता कमी पडणार आहेत म्हणून आपल्याला हे होईल तुमच्यासोबत, राईट. आणि जर तुम्ही एक एक टॉपिक असे जर चांगले केलेत, पक्के केलेत, किंवा चला ना एक प्रश्न विचार तुम्हाला, बर्नॉलिस प्रिन्सिपलवर आयोगाने 23 मध्ये प्रश्न विचारला, मी लगेच विद्यार्थ्यांना क्लिअर केला की काय प्रश्न विचारला जाईल. 24 मध्ये परत विचारला प्रश्न, तुम्हाला हा आहे की काय तो पूर्ण रेडी आहे का. बरं, 24 मध्ये विंड डिस्प्लेसमेंट लॉवर आयोगाने प्रश्न विचारला, सगळं काय क्लिअर झाले का तुमचा की विंड डिस्प्लेसमेंट लॉवर काही जरी प्रश्न आला सॉल्व्ह करता येईल का तुम्हाला. आयोग दरवर्षी बायोलॉजी क्लासिफिकेशनवर 3-3, 4-4 प्रश्न विचारतायत. बरं, त्यातल्या त्यात एवढे सारे एक्झाम्पल विचारतायत आणि ते एक्झाम्पल कुठून आयोग आणतो माहित नाही. काय ते एक्झाम्पल्स पाठ आहेत का आपले. आणि आपण म्हणतो की पीवायक्यू झाले म्हणून माझे विषय आहे की नाही. बरोबर. तर पहिला मुद्दा काय, तर मी म्हणणार की हाच करायचा आहे. दुसरं काय करायचंय आता, जसं मी मगाशी म्हटलंय तुम्हाला की काही विद्यार्थी असे असतील की यस आता काय तर हा एक्स्ट्रा वेळ मिळाला, कारण त्या विद्यार्थ्याने हे वाटत होतं की मला जर थोडासा काही एक्स्ट्रा जर दिवस मिळालेत तर मी हा जो टॉपिक आहे ना हा पक्का करणार. आणि तो टॉपिक आहे प्रत्येकाचं सारखं तर राहणार नाहीये. सारखं राहणार आहे का, सारखे तर राहणार नाही. आणि तो टॉपिक शोधा, तो टॉपिक शोधा काय करायचंय. जसं मला या कालच एखादा कॉल आला की सर आणि आता इथून मी तुम्हाला अगदी क्लिअर करतोय की बघा की तो टॉपिक तर करायचा आहे, पण तो टॉपिक करायचा कसा आहे. मी तुम्हाला सक्सेसचा एकच फॉर्म्युला सांगतो, एमपीएससी मध्ये सक्सेस, की किती वेळामध्ये आपण किती मार्क्स मिळवतोय, आपल्याकडे किती वेळ आहे याची जाण, याचं भान आपल्याकडे असायला पाहिजे. आता मला सांगा की त्या विद्यार्थ्या, मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतोय की असा टॉपिक प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. आता त्या विद्यार्थ्याचा कॉल आला मला, तो म्हणतोय की सर मी अॅनिमल क्लासिफिकेशनचा भाग आहे तो अभ्यास केलेला नाहीये. का, कारण तो मोठा आहे आणि खूप सारं काय तर पाठांतर करायचंय, खूप काही लक्षात पण ठेवायचंय, तर तो केलेला नाहीये. पण जर मी प्रश्न पाहिले तर तो म्हणतोय की सर यावर तर 2 ते 3 प्रश्न विचारले जात आहेत. मी म्हटलं हो बरोबर आहे सर, मग हे कुठनं करू, तुम्ही तर सांगताय की एनसीआरटी मधून करायचंय. मग मी त्याला म्हटलं की तू विचार कर की एनसीआरटी किंवा स्टेट बोर्ड वाचणं
ही आता योग्य वेळ आहे की नाही आहे. मी हे म्हणत नाही आहे की त्यातून तुमचे ते सॉल्व्ह होणार नाही म्हणून, बरोबर की नाही. आता या पिरियडमध्ये आपल्याला काय अभ्यास करायला, कुठून अभ्यास करायला पाहिजे. जर तुम्ही एनसीईआरटी जर करत असाल, ठीक आहे की हे 2 ते 3 मार्क तुम्हाला मिळतील, पण त्यासाठी तुम्ही जेवढा वेळ दिलेला आहे त्यातून तेवढे मार्क नाही मिळाले ना. कदाचित असं होईल की जेवढा तो भाग एनसीईआरटी मधून वाचण्यासाठी तुम्ही वेळ दिलेला आहे, दुसरा भाग तेवढ्याच वेळामध्ये जास्त कव्हर होईल आणि तिथून जास्त मार्क मिळतील. समजले मी काय म्हणतोय, की तुम्ही वेळ किती देताय आणि किती मार्क्स मिळताय, हाच एकमेव फॉर्म्युला आहे. यालाच आपण तुमची कार्यक्षमता, यालाच आपण इफिशियन्सी म्हणू, की किती वेळेत तुम्ही किती मार्क्स मिळवताय. त्यामुळे या पिरियडमध्ये एनसीईआरटी हा पर्याय नाही. अभ्यास हा टॉपिक त्याचा राहिलेला आहे, असाच तुमचा कोणता इतर टॉपिक राहिलेला असेल नक्की करायचंय. पण हा पण वेळ विचार करा की या टॉपिकला किती वेळ द्यायचे, कारण बाकी भाग आहेत तो पण रिवाइज करायचा आहे. उरलेले 40 दिवस फक्त एकच टॉपिक नाही करायचे ना आपल्याला, कारण तो पीवायक्यूचा अनालिसिस तुम्हाला सांगितलं तो आपला बाकी आहे, हमखास बाकी आहे मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा. आणि कारण तो मला माहित आहे की तो असा भाग आहे किंवा असा अभ्यास आहे ज्यातून रिझल्ट येईल आणि तो कधीच संपणारा नाहीये. मी अजूनही माझे नोट्स तयार करतोय, नवीन 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 नवीन. कुठून तयार करतोय, ते पीवायक्यू वरून तयार करतोय. का, कारण मला पण माहित आहे की ते कधीच थांबणारे नाहीये. मी जेवढे नवीन तयार करणार तेवढे परफेक्ट होत जाणार. मग मी करतोय, खरं करायला कोणी पाहिजे, ऍस्पिरंट्सला करायला पाहिजे, बरोबर. तर मग हे जे टॉपिक तुम्ही अभ्यास करत आहात हे कुठून करायला पाहिजे, वेळ काय आहे ते समजून घ्या. आणि या पिरियडमध्ये मग मी त्याला काय म्हटलं, आता मी तुम्हाला यावरून या एक्झामवरून सांगतोय, तुम्हाला तुमचं मिळेल आन्सर. मी म्हटलं त्यापेक्षा बेटर आहे काय की जे माझे नोट्स आहेत, जे बनवलेले आहेत ते वाच. कारण हा भाग पाठांतराचा जास्त आहे, तिथं कॉन्सेप्च्युअल नाही आहे की एनसीईआरटी वाचायलाच पाहिजे. पण मी नोट्स बनवले ते एक्झाम ओरिएंटेड बनवले, म्हणजे ते असे बनवलेले आहेत की एनसीईआरटीचा खूप सारा वाचून थोडासा भाग येतो, पण मी एक्झाम ओरिएंटेड बनवले. एनसीईआरटी शाळेच्या एक्झामसाठी बनवले, मी आपल्या परीक्षेसाठी बनवले. त्यामुळे या पिरियडमध्ये जे नोट्स आहेत माझे असेल किंवा इतर कोणते तुमच्याकडे असेल ते वाच, ते जास्त बेटर राहील. आले लक्षात. नेक्स्ट आहे काय मुद्दा, की रिव्हिजन कसा करायला पाहिजे. आता रिव्हिजन आपला हे तर कधी न थांबणार आहे, म्हणजे पहिल्या दिवसापासून आपलं रिव्हिजन ही प्रोसेस सुरू असायलाच पाहिजे. रिव्हिजन तुमचे जर नोट्स जर बनलेले असतील तर नोट्स आहेत ते अजून चांगले परफेक्ट करा. कसे परफेक्ट करायचे, पीवायक्यू वरूनच करायचे, त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगितलंय. आले का लक्षात. तेच नोट्स आहेत तेच रिवाइज करा. एक्स्ट्रा काही भाग आहे तोच वाचायचा आहे आणि त्याला रिवाइज करायचा आहे. जर तुम्ही असा काही एक्स्ट्रा जर टॉपिक अभ्यास करताय, रिवाइज करायला अजिबात विसरू नका. म्हणजे आज जर तुम्ही अभ्यास करताय, झोपेचा आधी रिवाइज करायचाच आहे तो भाग, उद्या रिवाइज करायचा आहे, पुढचे 4-5 दिवस किंवा आठवड्यानंतर परत रिवाइज करायचा आहे आणि एक्झामच्या आधी करायचंय. बघा तो जो टॉपिक आहे ना, नवीन टॉपिक, तो खूप मजबूत होईल, कधी विसरणार नाही असा मजबूत होईल. ठीक आहे. सो रिव्हिजन हे तर असायलाच पाहिजे. दुसरं काय मी तुम्हाला सांगितलंय की रिव्हिजन मध्ये पीवायक्यू हा रोजचा आपला भाग आहे. रोज आपण जसं जेवण करतो, रोज जसं ब्रश करतो, रोज जसं आंघोळ करतो, त्याप्रमाणे रोज रिव्हिजन करायचं आहे. हे या बाबतीत मी अगदी क्लिअर आहे. ठीक आहे. तुमचे जे काही नोट्स तुम्ही रेडी केले असतील ते, आणि जे एक्स्ट्रा पीवायक्यू मधून तुम्ही करणार आहेत ते, आणि जो काही एक्स्ट्रा टॉपिक करणार आहेत ते, बस अजून काय करायचं आपल्याला. यस, ऑल क्लिअर. तर या उरल्या 40-45 दिवसाचा नेमका कसं तुम्हाला चांगल्यात चांगलं बेनिफिट, चांगला फायदा मिळवता येईल हे लक्षात आलं असेल. राईट. बाकी अजून कोणाला काही क्वेरीज आहे तर हा माझा नंबर आहे माझा. ठीक आहे. 8793382448. डायरेक्ट या नंबरला कॉल करा. कॉलिंगला पण सेम नंबर आहे, व्हॉट्सअपला पण सेम नंबर आहे. पण एक लक्षात ठेवा की ज्या वेळेस एक्झाम पुढे जाते, कट ऑफ जनरली वाढतो. जनरली मॅक्झिमम टाइम असं झालेलं आहे. हे काल पण आपण ज्यावेळेस सर्व फॅकल्टी सोबत आले त्यावेळेस तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे. त्यामुळे हा पिरियड एक्स्ट्रा मिळालाय आणि विद्यार्थी मी बघतोय, मी तुम्हाला सुरुवातीला पण म्हटलं की या पिरियडमध्ये विद्यार्थी आता फॉर्म मध्ये आलेले आहेत. जे मी तुम्हाला सांगितलंय ना, हे करणारे बरेच विद्यार्थी असतील. तुम्ही जर त्यातले नसणार तर तुम्ही मागे पडणार. शेवटी ही स्पर्धा परीक्षा आहे. स्पर्धेमध्ये जो पुढे आहे तो जिंकला. तुम्ही किती मार्क्स मिळालेत यापेक्षा जास्त महत्व आहे की किती विद्यार्थ्यांपेक्षा, किती ऍस्पायरंटपेक्षा जास्त मार्क्स मिळवलेत. सो बाकी सर्वजण करताय आणि जर आपण मागे आहोत तर मग विषय गंभीर आहे. आले लक्षात.
सो हा इथं नंबर आहे. तुम्हाला काही जरी क्वेरीज आहेत तर या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. बॅच आपल्याकडे बघा की राज्यसेवासाठी बॅच आहे. ही बॅच 26 साठी आहे, 2026 साठी, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून म्हणजे एनसीआरटी पासून कव्हर केल्या जाणार. आणि ही एनसीआरटी बॅचची आपली वेगळी आहे, पण इथं आपण ते फ्री ऑफ कॉस्ट देतोय. आपले क्लासचे नोट्स आणि 16 बुक्स हे तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. बुक्स पण मिळणार आहेत. ठीक आहे. पर्सनल मेंटरशिप आहे ते पण मिळेल. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे त्याचे सेशन्स वेगळे होतील. करेक्ट. आणि स्पेसिफिक याच बॅचवर तुम्हाला लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन पण मिळेल. बरं, इतर आणि ही बॅच, या सर्व बॅचेसवर, सर्व बॅचेस म्हणतोय मी, त्यावर तुम्हाला ईएमआय फॅसिलिटी आणि डिस्काउंट भरपूर मिळेल. किती आहे त्यासाठी या नंबरला कॉन्टॅक्ट करायचे. बॅचचं शेड्यूल काय असणार आहे, काय माहिती आहे, काय काय अजून डिटेल आहे, ते सर्व या कॉन्टॅक्टवर तुम्हाला शेअर करतोय मी. ठीक आहे. त्यासोबत एक लक्षात ठेवा की आपले प्रत्येक क्लासेस हे लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला पाहता येतात. त्यामध्ये कोणतंही बंधन नाही. सो यशोदे बॅच आहे जी आपली राज्यसेवासाठी आहे. त्यासोबत ग्रुप बी ग्रुप सी ची पण बॅच आहे जी प्री आणि मेन्स त्यामध्ये सर्व कव्हर केल्या जाईल. आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवा, जर तुमचा टार्गेट जर कंबाईन असेल तर अंतिम प्रहार म्हणून आपण एक पीवायक्यू बॅच लॉन्च केली. मी तुम्हाला आताच सांगितलं की पीवायक्यूचं महत्व किती आहे. त्याचं अनालिसिस तुम्ही किती करा ते न संपणारा आहे. त्यातून नोट्स काढा ते न संपणारा आहे. त्यातून टॉपिक्स रिवाइज करा, पक्के करा, ते न संपणारे आहेत. तोच एकमेव शस्त्र आहे आपल्याकडे एक्झाम क्लिअर करण्याचा. तर अशीच त्याच पीवायक्यू आधारावर आहे, कंबाईन ओरिएंटेड आहे. तुम्हाला फीस इथं दिसत आहे 1499 आहे, पण डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला लिंक शेअर करतो. त्यावर लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला या फीस पेक्षा पण कमी फीस मध्ये तुम्हाला ऍडमिशन करता येईल. येस, ऑल क्लिअर. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.